महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. केंद्र सरकारकडून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द. 1 एप्रिल पासून कांद्यावरील निर्यात शुल्क 0 राहणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नागपूरमधील 5 परिसरातील संचारबंदी उठवली तर 3 परिसरातील संचारबंदीमध्ये शिथिलता. यशोधरा नगरमधील संचारबंदी कायम. नागपूरमधील नुकसान दंगलखोरांकडून वसूल करणार. गरज पडल्यास मालमत्तेवरही टाच आणणार. वेळेप्रसंगी बुलडोझरही वापरण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नागपूर हिंसाचाराचं मालेगाव कनेक्शन समोर. आरोपींना मालेगावातील पक्षांना मदत केल्याची माहिती तर सोशल मीडियावर माथी भडकावणारे काही व्हिडिओ मालेगावातून प्रसारित. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पत्नीकडून पोलिसांकडे जमा. कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याच्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. तर प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र. मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशीची मागणी करत शिंदेंवर आरोप. काल भाजप आमदारांकडूनही सभागृहात रस्त्यांचा मुद्दा झाला होता उपस्थित. चित्रा वाघ एकट्या नाहीत. भाजपसह नारायण राणे त्यांच्या पाठीशी. अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर राणेंची प्रतिक्रिया. तर परबांना राणेंचं ओपन चॅलेंज. आमच्या सरकारच्या काळात कधी दंगली घडल्या नाहीत. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंनी दंगली कधी घडवायच्या यासाठी मातोश्रीवर बैठका घेतल्या. नितेश राणेंचा दावा. जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत. आपल्या स्वार्थासाठी नेते जात उभी करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे खडे बोल. आणि बीड जिल्हा कारागृहात पतीच्या जीवाला वाल्मिक कराडकडून धोका. दादा खिंडकरच्या पत्नीचं कारागृह अधीक्षकांना पत्र. खिंडकरला संरक्षण देत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याची मागणी.